राणे साहेबांना विनंती केली की आपण या क्रीडा स्पर्धेविषयी जरूर काल त्यांनी खूप चांगलं गाणं पण माझ्या बर्थडेसाठी गायलं आणि शांत करतो बोलूया. आणि दोन्ही अंपायरचा आपण पहिला सन्मान करणार आहोत या क्रीडा स्पर्धेसाठी 2 दिवस आणि खूप चांगलं अंपायरिंगचं आपल्याला पाहिले गेले असे आमचे अजित निकम सरांचा एक विशेष सन्मान करत आहोत. अजित निकम सर आपण या 1 टू गो. त्याचबरोबर पद्मनाथ प्रभू बाबू सर आपण देखील यायचं आहे आज या क्रीडा स्पर्धेसाठी. त्यांचं पण चांगलं अंपायरिंग आणि स्वतः देखील ही एक मला असं वाटतं क्रीडा स्पर्धा ते खेळले अशा क्वचित क्रीडा स्पर्धा ते म्हणजे जेव्हा आपण खेळलेत पण आणि तिकडे अंपायरिंग पण करतायत. मी मान्यवरांना विनंती करेन की त्यांचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जाईल असे आमचे राणे साहेबांना विनंती कराल की पद्मनाभ बाबू सरांचा एक विशेष सन्मान. खूप वर्षापासून या परिसरात देखील एक चांगलं क्रिकेट खेळलेत आणि दादर शिंदेवाडी पासून जो प्रवास चालू झाला तो संपूर्ण मुंबई महाराष्ट्रात त्यांचा आपण पाहिलं गेलं अंपायर आणि खेळाडू म्हणून देखील त्यांनी एक चांगली कामगिरी केली आहे. एक विशेष सन्मान त्यांना आपण मात्र फ्रीज टीव्ही वरती ट्रॉफी खूप बट आता ही साडी बघा स्माइल केली आणि सर्व काही मात्र ते सांगून जाईल. बाबू सर 2 शब्द या टुर्नामेंट विषयी. आणि त्यांनी मला एक सांगितलं की स्टम्पची ट्रॉफी होती पहिली ती आम्ही जिंकलो होतो बट आता 22 वर्षांनी मला खूप वर्ष झाली बट ह्या टुर्नामेंट विषयी जरूर ऐकेल आणि तुम्ही खेळलात त्याचा अनुभव आणि अंपायरिंग करत असताना. प्रथमतः तर थँक्यू सर्व जय अंबे कमिटीला. त्यांनी ते मला बोलवलं अंपायरिंगसाठी आणि राहिलं 22 वर्ष तर 22 वर्षामध्ये मी 3 ते 4 वर्ष ही टुर्नामेंट जिंकलो आहे. स्वतःची टीम माझी होती अष्टविनायक आणि अष्टविनायक रेनबो असे आम्ही जॉईंट खेळायचो. तर आम्ही आणि एकदा विकी नाईनच्या नावाने खेळलो तेव्हा पण माझीच टीम होती पण नाव विकी नाईन होतं आणि खूप आयोजन वगैरे खूप चांगलं आहे. खेळायला खूप मजा यायची इकडे. पण आता काय एक टाईम असतो सर्टनली आणि फॅमिलीच्या मागे धावपळ काय नाही मला आता खेळता येत नाही म्हणून आणि प्लेयरसुद्धा माझे सर्व बाहेरगावी वगैरे आहेत म्हणून आम्ही एंट्रीसुद्धा होत नाही आमची. पण जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा मी नक्की टुर्नामेंट खेळेल. आणि पुन्हा एकदा थँक्यू. आणि ॲक्च्युली विपुलला मी मिस करतो आहे. विपुलमुळेच माझी या टुर्नामेंटची ओळख आहे. आणि थँक्स फॉर राजू. थँक्यू सो मच. आणि आपण आता मी संदीप काशी त्यांना विनंती करेल की अजित निकम सरांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. 1 टू गो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा अजित निकम सर. बघा आवाज पण तो आला आणि आज त्यांचा पण प्रवास या क्रीडा स्पर्धेसाठी सातत्याने राहिला आहे. 1 टू गो. अजित निकम सरांचा पण एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातो आणि त्यांची पण मेहनत आहे या टुर्नामेंटला. त्यांनी पण खूप मोठं सहकार्य त्यांचा आवर्जून मग लॉट पाडण्यापासून सर्व गोष्टींवरती त्यांचं लक्ष राहिलं असे अजित निकम सरांचा पण एक विशेष सन्मान. अजित सर आपले पण 2 शब्द या क्रीडा स्पर्धेविषयी आणि जो आपला प्रवास राहिला आहे सातत्याने खूप वर्ष आपण देखील या क्रीडा स्पर्धेसाठी जुळलाय.
या टुर्नामेंटबद्दल बोलायचं तर गेली 10 वर्ष बहुतेक मी ह्या टुर्नामेंटमध्ये आहे वगैरे आणि हे एक जस्ट फॅमिली जय अंबे नेहमी आपल्याला मला एक जस्ट फॅमिली म्हणून ट्रीट करतं आणि ही वर्षानुवर्ष जी टुर्नामेंट आहे जी उत्तर खूप मोठी हो ही सदिच्छा. क्या बात आहे. थँक्यू सो मच अजित सर. आणि असंच तुमचं पण प्रेम राहू. मान्यवर आपण बसून घ्यायचं आहे. आपण जसं आपण मी नावं घेईल आपण तसं आपण या क्रीडा स्पर्धेसाठी जे आपण इकडे पारितोषिक देणार आहोत. त्यानंतर यूट्यूबची टीम आमची टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टीम गौरव सावंत आणि त्यांचे सर्व मित्र आमचे आपण देखील यायचं आहे. आपला पण एक विशेष सन्मान केला जाईल. 2 दिवस त्यांनी पण या टुर्नामेंटसाठी खूप मेहनत घेतली असे आमचे टेनिस क्रिकेट .in ची टीम आपण देखील आपला पण एक सन्मान केला जाईल. टेनिस क्रिकेट .in ची टीम आपण या लवकर. आणि आयोजकांची विनंती की सर्व जे कॅमेरामॅन आहेत सर्वांनी या. फक्त एकाने नाही सर्वांनी या. आपण मी विनंती करेल लवकर या. थोडं टाइम नाही मित्रांनो. टेनिस क्रिकेट .in टीम आपण लवकर या. सर्वांनी यायचं आहे. थोडं लवकर यायचं आपण मित्रांनो प्लीज. सर्वांनी आणि सर्वांनी यायचं आहे. सर्वांना आपण इकडे सन्मान करणार आहोत कारण की तुमची पण मेहनत आहे. आणि त्यामुळे त्यांचा पण एक विशेष सन्मान. प्रशांत पवार आमचे अगदी या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांना पण अगदी भेटवस्तू. प्रशांतला पण अगदी काही ठिकाणी सन्मान चिन्ह भेटत. प्रशांत तुझ्यासाठी ही साडी कुठे मिळाले का बट हे ऐकेल. आणि सर्वांना ही भेटवस्तू आहे बघा. प्रशांत थँक्यू. आणि तुम्ही पण खूप मेहनत घेतली. काही सर्व टीम्स आपण या. अनिकेत प्रथमेश सर्वांनी या. सूरज आपण पण या. आणि सर्वांनाही आपण इकडे सन्मानित करतोय. संपूर्ण टेनिस क्रिकेट .in ची टीम इकडे जे त्यांनी काम केलं आणि 2 दिवस आणि आमचे 2 दिवस इकडे फायर मस्त बघायला मिळाली. आमचे ईश्वर गोळे आयजी इव्हेंट आणि मित्रा तू खुश केलं जे त्यांनी फायर जे ट्रॉफीजचं काल आपण इनॉग्रेशन बघितलं.
कुछ तो नया है. स्वयं अली यांना विनंती केली की आपण सन्मान करायचा आहे. ईश्वर गोळे यांचा. ईश्वर तुला पण अशा खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आपल्याच मुखबाट मधला आहे. आणि ईश्वर तू पण असा पुढे जा आणि तुझा व्यवसाय हा असंच पुढे जाओ. मराठी पाऊल पडते पुढे, त्यामुळे तू पण असंच कार्य करत राहा. आणि आमचे कॅमेरामॅन श्रेणिक भोसले, त्याचा पण एक कोणीतरी फोटो काढा. त्यांनी सर्वांचे फोटो काढले. तू तुझा कॅमेरा दे. बट बोलतो माझा कॅमेरा मी कोणाला देणार नाही, माझा मोबाईल मध्ये फोटो काढा. बट श्रेणिकचा पण एकदा कोणीतरी फोटो काढा एक चांगला. त्याचा इंस्टाग्रामवर पण पेज आहे. आणि आता उद्या त्याच्याकडून प्लेयर लोक्स पण फोटो मागतील की माझा फोटो दे. रोहित स्माइल करतोय, माझा फोटो मिळेल. श्रेणिक त्याचा फोटो लवकर तू दे. सुमित मोरेला पण त्याचा फोटो भेटेल. राहुल ठाकूरला पण भेटेल. असे आमचे श्रेणिक. बघा हा फोटो काढला, याचा नंबर तुम्ही घ्या आणि हा फोटो तुमचे देईल. थँक्यू सो मच श्रेणिक. तोही या टीम सोबत खूप चांगला जुळला आहे. त्यानंतर आमचे डीजे बादल. डीजे बादल यांचे पण मित्र येतील आणि त्यांना पण आपण इकडे सन्मानित करणार आहोत. चला आपण बक्षीस समारंभाकडे वळूयात. म्हणजे बक्षीस आपण देऊयात. पहिलं पराभूत संघामध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा आपण जो फायटर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतोय, ज्यांनी चांगली कामगिरी केली, रोहित परदेशी. आपण या आपल्याला देखील हा पुरस्कार दिला जाईल. आणि पराभूत संघामध्ये पण आपण इकडे 2 दिवस सर्वांना, म्हणजे जे पराभूत टीम मध्ये ज्यांनी चांगलं फाईट केलं असं सत्यवान भोसले साहेबांना विनंती करेल की त्यांच्या हातातून आपण टी शर्ट द्यायची आहे. रोहित आणि क्या बात आहे, आमचं ईश्वर गोळेची मेहनत आहे आणि त्याने हे सर्व ऑपरेट करतोय तो. त्यानंतर आपण विनिंग टीम मध्ये प्लेअर ऑफ द मॅच, लीग मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेणं आणि विनिंग टीम फायनल मध्ये घेणं खूप मोठी गोष्ट आहे. फायनल मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो ज्याने पहिली ओव्हर खूप चांगली टाकली. राहुल ठाकूरला पुरस्कार दिला जातोय. आणि फायनल मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने चांगली मॅच स्टार्ट केली असे राहुल ठाकूर.
सत्यवान भोसलेंना विनंती करेल की आपण ही टी शर्ट द्यायची आहे. सर्व आपण पारितोषिक पाहतोय आणि रावत स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर राज आपण या आपल्या हातातून स्वतः द्या. राज रावत आमचे चांगली अशी शॉट्स आपण इकडे देतोय आणि आम्हाला खूप मोठं सहकार्य त्यांचं राहिलं आहे. थँक्यू सो मच राज. असंच सहकार्य तुम्ही पण करत राहा. तर दिनेश सांगे यांना विनंती करेल की त्यांनी जे एअरबड्स सर्व मॅन ऑफ द मॅच म्हणून त्यांनी गिरगावची माऊली चषकाचं भव्य दिव्य असं आयोजन ते करत असतात, पण त्यांनी आम्हाला जे एअरबड्स प्रोव्हाइड केले आहेत त्यांच्या हातातूनच आपण हा पुरस्कार देतोय. राहुल ठाकूर. आणि बाळा हिरेकर यांना विनंती करेल की आपण ही कॅप बॅग आणि साडी त्यानंतर आपण आता बेस्ट कीपरकडे आपण वळणार आहोत. मंदाराने विनंती करेल की बेस्ट कीपरसाठी एक गॉगल आणि बेस्ट कीपर दिला जातोय दर्शन कामटे. डीके दर्शन कामटेला पण बेस्ट कीपरचा एक गॉगल. आणि दर्शनला पण हा पुरस्कार देतोय. बेस्ट फिल्डरसाठी पण गॉगल आणि बेस्ट फिल्डरचा पुरस्कार दिला जातोय. मीर नाईक आपण आपल्या हातातून दिलं जाईल. आणि बेस्ट फिल्डर अखिलला पुरस्कार दिला तो बेस्ट फिल्डरचा. अखिलने पण एक चांगले एफर्ट्स दिले, सो अखिलला पण एक गॉगल देतोय बेस्ट फिल्डर. अखिलला पण या आणि बेस्ट फिल्डरचा आपण पाहिलं त्याला अवॉर्ड दिला जातो. अखिल एक चांगले फिल्डर आहेत आणि लेफ्टी बॅटर क्विक आहेत. अखिलला पुरस्कार आपण दिला जातोय. पहिला आपण बेस्ट बॉलरकडे वळणार आहोत. त्यासाठी एअर फ्रायर आहे एक चांगलं फिलिप्स एअर फ्रायर आपण बघतोय. त्याच्यामध्ये तुम्ही जेवण वगैरे बनवू शकता असं गरमागरम एअर फ्रायर आपण बेस्ट बॉलरला. आणि ट्रॉफी आहे बघा. आणि जे पारितोषिक आपण देतोय, जे कुठल्याही प्रकारे तुम्ही म्हणजे विक्री वगैरे आपण करतो ते प्लीज करू नका. जर आपल्याला कळालं तर त्याविषयी आयोजन कमिटी एक डिसिजन घेईल. त्यामुळे बेस्ट बॉलरचा आपण एअर फ्रायर देणार आहोत. आणि मी किशोर धर्मे यांना विनंती करेल की आपल्या हातून आपण हे पुरस्कार द्यायचा आहे. आणि संदीप काशी यांना विनंती करेल की आपल्या हातून ट्रॉफी द्यायची आहे. आणि शूज पण आहे बेस्ट बॉलर. पहिला आपण एअर फ्रायर देणार आहोत बेस्ट बॉलर आणि त्यानंतर ट्रॉफी आणि शूज. बेस्ट बॉलरचा पुरस्कार दिला जातोय. कोण असेल बेस्ट बॉलर? बेस्ट बॉलरचा पुरस्कार दिला जातो ज्याने इकॉनॉमी बॉलिंग केली आणि एक चांगला स्पेल टाकत असताना
विकेट पण मिळवल्या. त्या खेळाडूचं नाव आहे अगदी पेन हमरापूरचा राहुल ठाकूरला पुरस्कार दिला जातोय बेस्ट बॉलरचा. एक चांगली कामगिरी करत असताना बघा पेन ते मुंबई आणि मुंबईमध्ये येऊन बेस्ट बॉलरचा पुरस्कार राहुल ठाकूर. हे हात मुदे देते ठाकूर आणि ठाकूरने मात्र आपला परफॉर्मन्स केला आपल्या बॉलिंगच्या जोरावरती. बेस्ट बॉलरचा पुरस्कार राहुल ठाकूरला. त्यानंतर गॉगल आहे, शूज आहेत. मुंबई स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे आम्हाला अंकित शिंदे आणि गॉगल प्रोव्हाइड केलेत असे आमचे मित्र, थँक्यू सो मच अंकित शिंदे साहेब. त्यांचं आम्हाला नेहमी सहकार्य राहिलं आहे. आणि बेस्ट बॉलरची ट्रॉफी आहे. त्याला प्रश्न पडलाय की पेनला ही ट्रॉफी घेऊन जायची कशी. बट मित्रा तू टेन्शन घेऊ नको, तुझे मित्र आहेत तुझ्या सोबत, त्यामुळे राहुल ठाकूरला पुरस्कार दिला जातोय. राहुल, कसं वाटतंय एवढ्या मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार आणि मुंबईत खेळण्याचं प्रत्येकाचं स्वप्न होतं, त्यातला तूच एक खेळाडू की माझं पण स्वप्न मुंबईत खेळायचं होतं, पण ते स्वप्न पूर्ण होताच बेस्ट बॉलरचा पुरस्कार घेतोय, कसं वाटतंय? ॲक्च्युअल 2-3 वर्ष मी मुंबईचं क्रिकेट खेळतोय. एवढं डिफिकल्ट आहे की 3 वर्षात मला वाटतं एकदा मॅन ऑफ द मॅच भेटले आणि हा पहिल्यांदा बेस्ट बॉलर भेटला आहे. त्याच्यामुळे इथं टिकणं भरपूर कठीण आहे. आणि टीममेट्स दादा, सतीश दादा, धनंजय दादा, बल्लीने तर खूप बॅक केलं आहे मला, कारण भरपूर मॅच घालवल्या पण जिंकवल्या पण तो बोलला मी आहे तोपर्यंत तुला चान्स देणार आणि मी माझ्या मते करतोय प्रो. आणि एक गोष्ट सांगेन की गिरगावची मावली टुर्नामेंट झाली तेव्हा माझा भाऊ बोलला की तुला लवकरच बेस्ट बॉलर भेटेल, म्हणजे त्यांनी गेस केलेलं आहे. आणि चांगलं वाटतंय की जिंकलो आम्ही भरपूर वेळा सेमीला हरतो, क्वार्टरला हरतो, सेमी जास्त हरलेलो ओमकारसोबत. आज जिंकलो, अभिमान वाटतोय आम्हाला आणि आम्ही करून दाखवलंय. क्या बात आहे. आणि त्याने म्हटलं की गिरगावमध्ये बेस्ट बॉलर मिळाला आणि बेस्ट बॉलरचा पुरस्कार आज मित्रांनो त्याला ट्रॉफी आणि शूज घेण्यासाठी या, त्याला कोणीतरी हेल्प करा. बट खूप चांगला खेळ केला राहुल ठाकूर आणि एक शांत खेळाडू आहेत, शांत आणि संयमी खेळाडू आहेत. पेन हमरापूर त्या गावातून बिलॉंग करत असताना सचिन 11 खांदा कॉलनी, त्यानंतर साई प्रसाद, पेन अशा अनेक संघ खेळत असताना मुंबईत जागा मिळवली. त्यानंतर बेस्ट बॅटरकडे आपण वळणार आहोत. मी विकास राऊत साहेबांना विनंती करेल की आपण या विकास राऊत आपण या टुर्नामेंटवरती ते लक्ष लावून असतात आणि त्यांच्या हातातून आपण हा एअर फ्रायर आणि शूज आहेत. बेस्ट बॅटरचा पुरस्कार आणि ट्रॉफी पण असणार आहे बेस्ट बॅटरसाठी. बेस्ट बॅटरचा पुरस्कार दिला जातोय कोण? दर्शन कामटेला मात्र पुरस्कार दिला जातोय बेस्ट बॅटर. डीके तब्बल 45 या क्रीडा स्पर्धेमध्ये आणि खूप चांगले खेळाडू आहेत. कांगा लीग साठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळलेत, लेदर बॉल क्रिकेट अनुभव आहे. आणि मी विकास राऊत यांना विनंती करेल की आपण एअर फ्रायर आणि शूज देण्याकरिता मी दिनेश सांगळे वाघे यांना विनंती करेल की आपण यायचं आहे. बेस्ट बॅटरचा पुरस्कार डीके दर्शन कामटे आणि शूज पण आणि आमच्या अंकित शिंदे यांच्याकडून एक गॉगल पण आहे. मुंबई स्पोर्ट्स आणि शूज आम्हाला लीड स्पोर्ट्स आमचे विरल कोटक जे आम्हाला त्यांनी प्रोव्हाइड केलेत. आणि शिवाजी राणे यांना विनंती करेल की आपण ट्रॉफीसाठी आपण यायचं, आपण ट्रॉफी त्याला द्यायची आहे. दर्शन कामटे डीके सो वेल प्लेड दर्शन आणि खूप चांगली कामगिरी केली डीकेने. दर्शन खूप वर्ष या परिसरात क्रिकेट खेळलाय, बट आता हे क्रिकेट खेळता खेळता बेस्ट बॅट्समन पण खूप वेळा घेतल्यात. पण या टुर्नामेंटमध्ये कधी बेस्ट बॅटवर आणि सिरीज वगैरे पुरस्कार मिळाला आहे की आज हा पहिल्यांदा आहे? नाही, फर्स्ट टाईम आहे माझं हे आणि खूप वर्षाची इच्छा होती. एवढ्या वर्षापासून खेळतोय की माऊली चषकला आपल्याला जय अंबे चषकला आपल्याला फायनलला यायचंच आहे. पण एक
एम होता की जर मी इंटरला खेळतोय तर इंटर म्हणून फायनलला तर यायचंच आहे आणि इंटरच्या टीमनी जरा आउटरच्या टीमला हरवायचं होतं, पण राहिलं, बघूया पुढच्या वर्षीचा एम असेल हा सेम. क्या बात आहे. म्हणजे त्याचा तो एम आहे की नाही, भले प्रत्येक खेळाडूचा एम असो की आउटर सोबत फायनल जिंकणं गरजेचं होतं. मग भले पारितोषिक किती असू दे, बट फायनल जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. आणि अजून एक प्रश्न असेल की या परिसरातील खेळाडू जे लेदर बॉल क्रिकेट खेळतात त्यांना काय संदेश देशील? नाही, पहिली गोष्ट तर लेदर बॉलवरतीच कॉन्सन्ट्रेट करा. हे क्रिकेट तर तुम्ही खेळा, बट ॲज अ पॅशन करिअर नका खेळू. लेदर बॉल इज द मेन क्रिकेट. क्या बात आहे. थँक्यू सो मच डीके. आणि तूही देखील एक चांगलं क्रिकेट खेळ, ज्यांनी कांगाल लीगसाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळले, सिबलासाठी, आणि आज स्थानिक क्रिकेट देखील खेळत आहेत. बट त्यानंतर आपण आता तृतीय क्रमांकाकडे वळणार आहोत. अंकित शिंदे आम्हाला ज्यांनी गॉगल प्रोव्हाइड केले ते येऊ शकले नाहीत, बट थँक्यू सो मच अंकित. पावसाळा चालू आहे, बट तुझे गॉगल घालून प्लेयर्स खेळतील आणि तू आम्हाला जे हेल्प केलं आणि आपण हे पारितोषिक पाहतोय, म्हणजे मला नाही आहे, बट हे तृतीय क्रमांक ज्यांना मिळाला त्यांना आकर्षक असं प्राईज आपण पाहतोय. नवीन 500ची नोट जेव्हा जुन्या बंद झाल्या त्यानंतर ही नोट आली, बट त्यानंतर गुलाबी पण एक नोट आली, बट ती पण बंद झाली. आणि तब्बल 60,000 रुपयाचं हे पारितोषिक आहे. संघाचं नाव आहे, मी विनंती करेल संदीप काशीद साहेब आणि शिवाजी राणेला विनंती करेल की आपल्याला त्यातून कॅश प्राईज पुरस्कार द्यायचा आहे. जे काय आहे ते कॅशमध्ये डिलिव्हरी आहे इकडे, म्हणजे तुम्हाला जीपे वगैरे टेन्शन नाहीये. आकर्षक चषक आणि तब्बल 60,000 रुपयाचं हे कॅश प्राईज संघ आहे. अष्टविनायक युवा संघ मात्र इकडे तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय. त्या संघाने फाईट केली आणि अष्टविनायक संघाने एक चांगली वाईट कार्ड गेली. सर्व टीमचे एफर्ट्स आहेत. रोहित, मग दर्शन, आर्यन, प्रतीक, सर्व टीमने एफर्ट्स दिले. सर्व बॉलरचे एफर्ट्स आहे. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचा आहे. त्यामुळे आणि मित्रांनो एकदा टाळ्या वाजवाय अष्टविनायक युवा संघासाठी पण. तृतीय क्रमांक स्थानिक गटातून भल्या भल्या संघाने धक्के दिले आणि या क्रीडा स्पर्धेचा तृतीय क्रमांक मात्र इथे पटकावलाय. टीमचं नाव आहे अष्टविनायक युवांश. क्या बात आहे यार. आणि भले हवा कोणाची असू दे, बट ईश्वर गोळेचीच हवा आहे. का ईश्वर गोळेने हा जो शो केलाय, असं वाटतं IPLचं मी प्राइज डिस्ट्रीब्युशन करतोय, तो माहोल त्याने बनवलाय. त्यात ईश्वर गोळेचे एफर्ट्स आहेत आणि अष्टविनायक युवा संघ अभिनंदन. वेल प्लेड. संपूर्ण टीमने एक चांगला खेळ केला. मान्यवर आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि त्यानंतर आता आपण वळणार आहोत प्रथम क्रमांक देण्याच्या अगोदर. आपण सर्वांचं लक्ष होतं आणि संपूर्ण मुंबईकर पण युट्यूबला पाहत असतील की ही मानाची चैन कोणाला मिळणार आहे. पूर्ण सिल्वर करून टाकलं आपलं ईश्वर गोळेने. आणि आमचे मंदार बॉन्ड यांचा पण एक विशेष सन्मान ते नाही आहे त्यांच्या अनुपस्थितीत. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी आपण
प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी आपण वळणार आहोत आणि त्या अगोदर हॅलो मी बाळा हिरेकर यांना विनंती करेन की आपल्याला जुना पुरस्कार द्यायचा आहे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी मात्र सोन्याची चैन आहे, त्यामुळे मुंबईचे संपूर्ण लक्ष आहे की चैन कोणाला मिळेल. त्याचबरोबर गॉगल आहे, शूज आहे, खूप सारं पारितोषिक आहे. बट प्लेयर ऑफ द टुर्नामेंटची चैन आणि सोन्याची चैन मिळवणं लाईफमध्ये खूप महत्वाची आहे. त्यामुळे चैन मिळवणं आज आपण प्रत्येक खेळाडूची स्वप्न असतं की चैन मिळवणं. बट या टुर्नामेंटमध्ये चैन दिली जाते प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आकाश गुराव. बल्लीला मात्र ही सिरीज दिली जाते. काय स्माइल केलं आकाश गुरावला, मात्र ही सोन्याची चैन आहे. मार्केटमध्ये रेट बघितलं तर 94 टच आहे गोल्डचा रेट, आणि आकाश गुरावला मात्र ही सोन्याची चैन या टुर्नामेंटमध्ये दिली जाते. हॅलो 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 चेक हॅलो. त्याचबरोबर शूज देखील असतील. आणि ही सोन्याची मानाची चैन देखील आपण पाहिलं तर आकाशला दिली जाते. खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना आपण पाहिलं तर आकाश असाच खेळ तू केलायस आणि असाच खेळ करत राहा. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. चैन महत्वाची आहे, भले तिचा वजन आणि आज ते मिळवणं माझ्या हातात त्यांनी दिली आहे. मी इकडेच आहे भाऊ, तू फोटो काढ. आणि 1000चं रोख रक्कम जे आमचे अंबामाता भक्त आमचे मित्र त्यांनी 1000चं कॅश प्राइज पण आहे. जाता जाता शालिमार हॉटेलला मस्त तू जेवण करून जा. सो वेल प्लेड. आणि आकाश सोबत दोन शब्द आपण बोलूयात. आकाश सिरीज मिळते, चैन मिळते, घरचे पण खुश असतील. आणि आज कसं वाटतं ही सिरीज मिळत असताना आणि एवढी मोठी चैन आज मिळाली आहे? सिरीज तर ही तिसरी चैन आहे आणि सिद्धी बॅगरला भेटली, केटी कट्टाला भेटली, पण स्वप्न होतं की जय आंबेची मॅच ऑफ सिरीजची पण चैन जिंकायची होती आणि ती आज भेटली तर खूप चांगला आनंद होतोय. तर घरचे मम्मी तर खूप खुश होईल. आणि थँक्यू बोलीन पुऱ्या कमिटी आणि पूर्ण खूप टुर्नामेंट चांगली आली आणि आम्ही फायनल पण मारली. तर आम्हाला ही फायनल मारायची पण होती कारण की फायनल इम्पॉर्टंट होती, कारण की या साईडला साऊथ बॉम्बेला खूप चांगले टुर्नामेंट होते. तर थँक्यू सो मच. आणि असाच खेळ करत राहा. कोणी मित्रा कोणीतरी या, त्यांचं चैन महत्वाची आहे, चैन घेण्यासाठी कोणीतरी या. ट्रॉफी तो घेईल, चैन तो घेईल, फक्त ट्रॉफी घेण्यासाठी या. त्यानंतर प्रथम क्रमांक आपण चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन, तब्बल 1,00,000 रुपये ज्या टीमने या क्रीडा स्पर्धेवर नाव कोरलं गेलं. मी बाळा हिरेकर साहेब आणि संपूर्ण आमचे मान्यवर यांना विनंती करेल की आपण द्यायचं आहे तब्बल 1,00,000 रुपये व आकर्षक चषक. हे 1,00,000चं कॅश प्राइज आपण पाहतोय. एक वेगळ्या स्टाईल मध्ये आपण इकडे दिलंय. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. अधिरा सत्यविनायक कामोडे संघ मात्र इकडे चॅम्पियन होतोय. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन आणि टीमचं नाव आहे अधिरा सत्यविनायक कामोडे. खूप चांगला खेळ करत असताना आपण पाहिलं संपूर्ण टीमने एफर्ट्स दिले आणि या क्रीडा स्पर्धेवरती आपण नाव कोरलं गेलं. तब्बल 1,00,000चं पारितोषिक व आकर्षक असं चषक आहे. अधिरा सत्यविनायक कामोडे. निखिल पाटील काय स्माइल करतात, अगदी ते एकदम चॅम्पियन झाले त्यामुळे खुश झाले. धीरज पण तिकडे अगदी, अखिल पण आणि जयेश अगदी आजूबाजूलाच बसले, त्यामुळे फोटो मध्ये पण एक भव्य दिवस आहे. आपण इकडे आकर्षक चषक आणि तब्बल 1,00,000 रुपये. टीमचं नाव आहे अधिरा सत्यविनायक कामोटे. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. क्या बात आहे. आणि खूप चांगला खेळ करत असताना अधिरा सत्यविनायक कांबोडी संघ मात्र या क्रीडा स्पर्धेवरती चॅम्पियन होतोय. थँक्यू सो मच, वेल प्लेड आणि सर्वांचा अगदी मनापासून आभार आहे.
सर्वांचा आभार आहे आणि थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. 22वं वर्ष आपण बघितलं, बट पुढच्या वर्षी 23वं वर्ष नक्कीच भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय क्रिकेट. थँक्यू.